Okay, hello student. How are you? I think you are all of you are safe in home. Okay, so we are going to start our first chapter. I think all of you are watching the videos of rotational dynamics. Here, I am trying to explain this rotational dynamics as much depth as possible so that all the student can understood easily. And also, the advantage of this type of notes is there is no need to write the notes. I will also send these notes in PDF form. Okay, so I hope you will be enjoy this video, and let's start rotational dynamics. That is the first chapter. तर रोटेशनल डायनामिक्स काय आहे हे समजून घेण्या अगोदर टेक्स्टबुकमध्ये जे काही रिकॉलिंग क्वेश्चन आहेत जे आपल्याला रिकॉल करायचे आहेत तर ते बघू आपण. त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट इज अ सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याला आपण डिफाईन करत असतो की मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल or the motion along the circular path is called circular motion. Okay. So there are number of example of circular motion. Motion of the moon around the earth, motion of satellite around the earth, motion of tip of hands of clock, motion of tip of blades of fan, motion of electrons around the nucleus. So all these are the examples of the circular motion, and all of you हे सगळ्यांनाच माहिती आपल्याला. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास काय असते किंवा तो डिफाईन कसं करत असतो आपण. द पॉईंट इनसाइड द बॉडी ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन ऑर्डर टू स्टडी द मोशन ऑफ द बॉडी बाय युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, याचा अर्थ की प्रत्येक बॉडीमध्ये असा एक पॉईंट असतो की ज्या पॉईंटवरती बॉडीचं टोटल मास जे आहे हे कॉन्सन्ट्रेट झालेलं असते. इट इज अ ओनली सपोजिशन. हे सपोजिशन आहे. ओके, ॲज अ एक्झाम्पल तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल की एखादा फुटबॉलपट्टू किंवा व्हॉलीबॉल प्लेयर जो आहे तो बोटाच्या टोकावरती तो बॉल जो आहे तो बॅलन्स करत असतो. सो दॅट इज अ पॉईंट ऑफ द सेंटर ऑफ मास. ओके, सो फॉर द नंबर ऑफ बॉडी लाईक अ डिस्क असेल, रिंग असेल, सॉलिड किंवा हॉलो स्पियर असेल, तर त्या बॉडीसाठी सेंटर ऑफ मास जो आहे तर त्याच्या सेंटरला असतो. किंवा एखादा रॉड जर असेल तर त्या रॉडच्या मिड पॉईंटला सेंटर ऑफ मास असते. आणि सेंटर ऑफ मासवरची एक नोटसुद्धा मी मागच्या वेळेस सेंड केली होती. ओके, आणि हाऊ टू फाइंड द सेंटर ऑफ मास, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ माससुद्धा त्याच्यामध्ये आहे. पण nobody gives the response to it. Okay, the next point is kinematical equations. Now these kinematical equations are for linear motion. Now in time t, if the body has a final velocity v, initial velocity u, is acceleration, and during that time if the body has a displacement s, then the first kinematical equation is v equals to u plus at. Second kinematical equation s equals to ut plus half at square. Third kinematical equation v square equals to u square plus 2as. ओके, तर हे जे कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत हे आपण वेगवेगळ्या क्वांटिटीज फाइंड आउट करण्यासाठी यूज करत असतो. म्हणजे आता चारपैकी कोणत्याही समजा 3 क्वांटिटीज जर दिलेल्या असतील तर चौथी क्वांटिटी आपण इझिली फाइंड आउट करतो. ओके, चौथा जो पॉईंट आहे तो आहे रिअल आणि शॅडो फोर्स. ओके, तर हे सुद्धा आपण लेंथमध्ये बघितलेलं आहे की रिअल फोर्सेस कशाला म्हणायचं. द फोर्सेस विच अरायजेस ड्यू टू द नोन इंटरॅक्शन इज कॉल्ड रिअल फोर्सेस. फॉर एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग अँड वीक न्यूक्लिअर फोर्स, हे सर्व फोर्स आपण पाहिलेले आहे. आणि नॉन इंटरॅक्शनसुद्धा आपल्याला माहीत आहे ना की एखादी बस जेव्हा एखाद्या कर रोडून टर्न होते तेव्हा त्या बसच्या सर्क्युलर मोशनसाठी लागणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शनकडून मिळतो आहे ना. अर्थ जेव्हा सूर्याभोवती रिव्हॉल्व होत असते
तेव्हा अर्थच्या सर्क्युलर मोशनसाठी लागणारा जो सेंटिपिटल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडून मिळतो. ओके. सो देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल. आपण नॉन इंटरॅक्शन्स त्याला आपण म्हणून नॉन इंटरॅक्शन, जे इंटरॅक्शन आपल्याला माहीत आहे. ओके. तर याचे ॲप्लिकेशन काय? समजा एखादी बॉडी जर स्टेशनरी असेल तर त्या बॉडीला मूव्ह करण्यासाठी फोर्स लागतो. एखादी बॉडी स्टॉप असेल, ओके, तर एखादी बॉडी समजा मूव्हेबल असेल तर त्याला स्टॉप करण्यासाठी किंवा एखाद्या बॉडीला डिफॉर्म करण्यासाठी, म्हणजे एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी डिफॉर्म होते, त्या बॉडीची शेप आणि साईज जी आहे ती चेंज होते. फ्रिक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा ॲज ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेस. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचे ॲप्लिकेशन्स जसं MRI स्कॅनरमध्ये होते, डेटा स्टोरेज डिव्हायसेस, स्पीकर्स, मायक्रोफोन, सेलफोन etc. तर नेक्स्ट फोर शिडो फोर्स, किंवा त्याला आपण इमॅजिनरी किंवा फिक्शियर फोर्ससुद्धा म्हणतो. आणि हा डिफाईन कसा करत असतो आपण की द फोर्सेस विच अरायजेस ड्यू टू द अननोन इंटरॅक्शन्स इज कॉल्ड शिडो फोर्स. म्हणजे द ओरिजिन ऑफ द फोर्स इज अननोन. म्हणजे हा फोर्स कुठून एक्झर्ट होतं, देर इज नो वे टू अंडरस्टँड. ओके. सो सिम्पल एक्झाम्पल, when the bus is turned toward the left side along the curved road, the passenger needs to bend toward the right side. एखाद्या रोटेटिंग डिस्क या सेंटरवरती प्लेस केलेला कॉईन जो आहे तो सेंटरकडे मूव्ह न होता त्याच्या एजकडे मूव्ह होतं. ओके. एक पण ॲक्च्युली तो सेंटरकडे मूव्ह व्हायला पाहिजे. जसं मेरी गो राऊंडचं एक्झाम्पल, हे सगळे एक्झाम्पल नोन आहे. ओके. शिडो फोर्सच्या ॲप्लिकेशनमध्ये वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द शिडो फोर्स इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके. तर याचे ॲप्लिकेशन जे आहे ते ॲज अ सेंट्रिफ्युगल फोर्स कुठं कुठं यूज होतं, तर टू सेपरेट द क्रीम फ्रॉम मिल्क इन अ क्रीम सेपरेटर, टू सेपरेट द ब्लड कार्पस्कल फ्रॉम प्लाझ्मा, टू सेपरेट द सेल्स फ्रॉम युरिन, वॉशिंग मशीनमध्ये टू ड्राय द वेट क्लोथ्स. ओके. सो दिस इज अ रिकॉलिंग. ओके. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन. आता व्हॉट इज मीन बाय रोटेशनल डायनॅमिक्स. ॲक्च्युली या चॅप्टरला रोटेशनल डायनॅमिक्स का म्हणायचं. ओके. तर त्यासाठी आपल्या सगळ्यांना रिजिड बॉडी जी आहे ती माहीत आहे. आणि रिजिड बॉडी आपण कशाला म्हणत असतो की द बॉडी विच डज नॉट डिफॉर्म अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स, ऑर under the action of external force the distance between the two particles, the relative distance between the two particles remain constant, remain unchanged. Okay. The rigid body ही जी नंबर ऑफ पार्टिकलपासून बनलेली असते लाईक दिस है ना. आणि मग आता रिजिड बॉडी जेव्हा रोटेशन मोशन परफॉर्म करते, तर रोटेशन मोशन म्हणजे काय, किंवा रोटेशन मोशनमध्ये काय होते की द बॉडी इज रोटेट अबाउट सम फिक्स लाईन विच इज पासिंग थ्रू द बॉडी, त्याला आपण म्हणतो ॲक्सिस ऑफ रोटेशन. And the particles of the body is revolve around that fixed line. So whose center of all the particles lies along this axis of rotations. Okay. आता इथं काय होत आहे की बॉडी जी आहे ती रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे, रोटेट होत आहे, आणि बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत ते रिव्हॉल्व होत आहे. म्हणजे पार्टिकलची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे. ओके. सो वेन दॅट फॉर द एव्हरी मोशन देर इज अ सम रिस्पॉन्सिबल फोर्स. म्हणजेच जसं रोटेशन मोशनसाठी टॉर्क एक्झर्ट होतं किंवा टॉर्क एक्झर्ट करावं लागतं, आणि सर्क्युलर मोशनसाठी फोर्स, सेंट्रिपिटल फोर्ससुद्धा तो नेसेसरी असतो. ओके. सो हा जो फोर्स आणि हा जो टॉर्क आहे तर या क्वांटिटीचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे तर त्याला आपण म्हणतो डायनॅमिक्स. ओके. So that's why the dynamics, which is a branch of kinetics and which study the motion with the cause. म्हणजे सर्क्युलर मोशनचं कॉज आहे सेंट्रिपिटल फोर्स आहे, तर रोटेशनल मोशनचं कॉज आहे टॉर्क आहे, आणि म्हणून याला म्हणायचं रोटेशनल डायनॅमिक्स. ओके. आय थिंक तुम्हालाही समजलं असेल. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे तर इट इज अन ॲक्सेलरेटेड मोशन. ओके. आता व्हेन द पार्टिकल परफॉर्म द सर्क्युलर मोशन, जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं, द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज अ चेंजेस. सो इट इज अ चेंजेस ड्यू टू द चेंज इन द मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी, ऑर ड्यू टू द चेंज इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, ऑर ड्यू टू द चेंज इन बोथ, दॅट इज इन अ मॅग्निट्यूड ऑर ड्यू टू द डायरेक्शन्स. ओके. तर जेव्हा व्हेलॉसिटी चेंज होते तर ॲक्सेलरेशन जी आहे ती प्रोड्यूस होते. आता डायग्राममध्ये काय दाखवलं की डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी इज अ चेंजेस. सो ॲट अ डिफरंट पॉईंट
you can see the direction of the velocity is changes, that's why the acceleration is produced, and that's why the circular motion is an accelerated motion. Okay, I think you got it. Okay. Second, it is an periodic motion. आता periodic motion सुद्धा आपल्याला माहिती आहे की द मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, त्याला आपण म्हणतो पिरियडिक मोशन. आता सर्क्युलर मोशनचे जेवढे काही एक्झाम्पल आहेत, दिस ऑल द एक्झाम्पल्स ऑफ द पिरियडिक मोशन. ठराविक काळानंतर ही रिपीट होणारी प्रोसेस आहे आणि म्हणून आपण काय म्हणतो पिरियॉडिक मोशन. ओके, हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर 11th आपण कायनॅमॅटिक्स स्टडी केले किंवा त्याच्या डेफिनेशनसुद्धा आपण लिहून घेतल्या. तर परत एकदा की कायनेटिक्स आणि स्टॅटिक्स बोथ आर द ब्रँचेस ऑफ फिजिक्स. स्टॅटिक्समध्ये कशाचा अभ्यास होतो की जे ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहेत तर त्यांचा अभ्यास, त्याला आपण म्हणतो स्टॅटिक्स. आणि कायनेटिक्समध्ये की द ऑब्जेक्ट्स विच आर इन ॲक्च्युअल मोशन, त्याचा अभ्यास होतो कायनेटिक्समध्ये. परत हे कायनेटिक्स दोन ब्रँचमध्ये डिवाईड केले, सब ब्रँचेस, दॅट इज कायनेमॅटिक्स आणि डायनामिक्स. सो कायनेमॅटिक्स स्टडी द मोशन विदाऊट कॉज, म्हणजे कारणाशिवाय मोशनचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे त्याला आपण कायनेमॅटिक्स म्हणतो. आणि डायनामिक्स स्टडी द मोशन विथ अ कॉज, म्हणजे मोशनचं कॉज. मग समजा लिनियर मोशन असेल तर फोर्सचा अभ्यास होणार, रोटेशनल मोशन असेल तर टॉर्कचा अभ्यास होणार. ओके, हेच द सर्क्युलर मोशन इज अ स्पेशल केस ऑफ द लिनियर मोशन, दॅट्स वाय वी स्टडी द फोर्स, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग आता कायनॅमॅटिक्समध्ये काय होते, समजा ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे लिनियर मोशन असेल तर तिथं आपण काय स्टडी करत असतो किंवा आपण काय स्टडी केलं होतं, तर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, ऑल दिस क्वांटिटी हे आपण स्टडी केलेल्या. पण थोडक्यात डिस्टन्स म्हणजेच काय की द ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय द पार्टिकल ऑर द ऑब्जेक्ट, त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. डिस्प्लेसमेंट, दॅट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द मीन, दॅट इज द स्टार्टिंग अँड एंड पोझिशन. ओके, एक्स्ट्रीम पोझिशन याच्यामधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, त्याला आपण एस डिनोट करत असतो. स्पीड, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी, वेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड आहे तर त्याला आपण म्हणतो स्पीड. सो दिस इज अ स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, वेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण वेलॉसिटी म्हणतो. याचं युनिट मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो, दॅट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपण बघितलेलं आहे. ओके, आता सर्क्युलर मोशन असेल तर सर्क्युलर मोशनसाठी कायनॅमॅटिक्स काय आहे. ओके, तर सर्क्युलर मोशनमध्ये मग आपण स्टडी करत असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर फर्स्ट जी क्वांटिटी आहे सर्क्युलर मोशनमध्ये ती आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर आता वी हॅव टू कन्सिडर की एक पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आणि ए जी आहे ती पार्टिकलची इनिशियल पोझिशन आहे, बी जी आहे ती फायनल पोझिशन आहे. ओके, आर इज अ रेडियस. ओके, ओ ए इज अ रेडियस फॅक्टर, ओ इज अ सेंटर आहे, आर इज अ रेडियस ऑफ द सर्कल. ओके, आता ही जी मोशन आहे ती आपण शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम ठेवते, म्हणजे जेव्हा पार्टिकल ए या पोझिशनपासून बी या पोझिशनपर्यंत खूप कमी वेळामध्ये रीच होतं बी या पॉईंटवरती, म्हणजे विदिन अ व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. देन ए बीला आपण म्हणत असतो आर्क, अँड द लेंथ ऑफ दिस आर्क इज डिनोटेड बाय डेल एस, इज अ लेंथ शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. ओके, मग आता ओ ए आणि ओ बी हा रेडियस फॅक्टर आहे. रेडियस फॅक्टरसुद्धा आपल्याला माहीत आहे, द व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल, म्हणजे ओ ए बार आणि ओ बी बार आहे दोन रेडियस फॅक्टर. मग जेव्हा पार्टिकल एपासून बीपर्यंत शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम डेल टीमध्ये रीच होतं त्या सेंटरसोबत काहीतरी अँगल डिस्क्राईब होतं, तर त्या अँगलला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो हाऊ कॅन इट बी डिफाईन, द अँगल ट्रेस्ड सबटेंडेड बाय द रेडियस फॅक्टर इन अ गिव्हन टाईम ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि इट इज डिनोटेड बाय डेल थीटा बार ऑर थीटा. आणि मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशी फाइंड आउट करणार, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू द लेंथ ऑफ आर्क ए बी अपॉन रेडियस ऑफ द सर्कल. ओके, तर शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम डेल टीसाठी
या आर्क ए बीची जी लेंथ आहे ती आपण डेल एसने डिनोट केली आणि त्यावेळेस मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट डेल थिटा तो असेल डेल एस अपॉन आर. तर ही खूप कमी वेळामध्ये झालेली मोशन आहे आणि त्यावेळेस ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे तर याला म्हणायचं इन्फायनाइटसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणणार आपण? इन्फायनाइटसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर फॉर एक्झाम्पल समजा एखादा फॅन रोटेट होत आहे ना, आणि मग त्या फॅनच्या ब्लेडचा जो टिप आहे तर त्याची पोझिशन केव्हा चेंज होते हे आपल्याला समजतसुद्धा नाही, म्हणजे विदिन अ व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. अशा पद्धतीचं मोशन जर कन्सिडर केलं तर त्या डेल थिटाला आपण म्हणू इन्फायनाइटसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यावरून आपल्याला शॉर्ट इंटरवल ऑफ टाईममध्ये ही जी लेंथ आहे, लेंथ ऑफ आर्क ए बी, तर ही आपण स्ट्रेट लाईन कन्सिडर करतो. सो दिस इज द लिनियर, वी कॅन कन्सिडर लिनियर डिस्टन्स. ओके, तर याच्यावर आपल्याला डेल एस हे रिलेशन मिळते की लिनियर डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू रेडियस इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याला वेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला असं लिहिता येईल की डेल एस बार इक्वल्स टू डेल थिटा बार क्रॉस आर बार. ओके, आणि ही जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे तर ती व्हेक्टर क्वांटिटी असते शॉर्ट इंटरवल ऑफ टाईममध्ये आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती राईट हँड थंब रूलला आपल्याला डिनोट करता येते. ओके, समजा फायनाईट टाईममध्ये जर समजा ही जर मोशन होत असेल म्हणजे ऑलरेडी पार्टिकल एपासून बीपर्यंत जर मूव्ह झालेला असेल तर दॅट इज अ फायनाईट डिस्प्लेसमेंट अँड विच इज डिनोटेड बाय थिटा इक्वल्स टू एस. ओके, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय की हा अँगल आहे आणि म्हणून हा रॅडियनमध्ये आपण मेजर करणार. तर याचं युनिट जे आहे ते रॅडियन किंवा रॅड. ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे बिकॉज इट इज द रेशिओ ऑफ टू सिमिलर क्वांटिटी. दॅट इज अ डिस्टन्स. एस इज अ डिस्टन्स, रेडियस इज अ डिस्टन्स. सो दोन सिमिलर क्वांटिटीचा हा रेशिओ आहे, त्याच्यामुळे याला डायमेन्शन नसेल. एका कंप्लीट रिव्हॉल्युशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होईल तर 360 डिग्री किंवा त्याला आपण म्हणतो पाय रॅडियन. ओके, ती झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सेकंड क्वांटिटी जी आहे ती अँग्युलर व्हेलॉसिटी अँड विच इज डिनोटेड बाय ओमेगा बार और डी ओमेगा बार. त्याला सिम्पली आपण डिफाईन करणार द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, म्हणजे आता ज्या रेटनं अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होते तो जो रेट आहे किंवा इट इज द रेशिओ ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू द टाईम, तर त्याला आपण म्हणणार अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, सो सिमिलरली फॉर शॉर्ट इंटरवल ऑफ टाईमसाठी ओमेगा बार इक्वल्स टू डी थिटा बार अपॉन डी टी. फॉर इन्फायनाइटसिमल विदिन शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम जर असेल तर आपण याला लिमिट डेल टी टेन्स टू 0 असं लिहितो आणि लास्टला आपण लिहित असतं डी थिटा बार अपॉन टी टी. फायनाईट अँग्युलर व्हेलॉसिटी येणार ओमेगा इक्वल्स टू थिटा अपॉन टी. दॅट्स वाय थिटा हा होईल थिटा इक्वल्स टू ओमेगा इन थिटा इक्वल्स टू ओमेगा इन टी टी. ओके, आता फॉर वन कंप्लीट रिव्हॉल्युशनसाठी थिटा असेल 2 पाय आणि टाईम असेल इक्वल्स टू इट्स पिरियड. तर पिरियड सर्क्युलर मोशनमधला पिरियड काय की टाईम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. मग एक रिव्हॉल्युशन जर पार्टिकल कंप्लीट करायचं असेल तर त्याला लागणारा हा जो वेळ आहे त्याच्या पिरियड बरोबर असेल आणि एका पिरियडमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट ती असेल 2 पाय आणि म्हणून बाय डेफिनेशन अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजे एका रिव्हॉल्युशनमध्ये 2 पाय अपॉन टी असेल आणि ओमेगा आपल्याला घेता येईल 2 पाय एन. दॅट इज अ रेसिप्रोकल ऑफ द पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी. दॅट्स वाय आणि मग एन असेल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय की अगेन इट इज अ वेक्टर क्वांटिटी हुज डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड थंब रूल. इट्स एसआय युनिट असेल रॅडियन पर सेकंद. डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी रॅडियन, टाईमसाठी सेकंद म्हणजे रॅडियन पर सेकंद. डायमेन्शन असेल m⁻0 ॲड⁻0 10⁻⁻1. परत 11th क्लासमध्ये आपण ही रिलेशनसुद्धा ऑप्टेन केलं होतं आहे ना की एका कंप्लीट रिव्हॉल्युशनमध्ये पार्टिकलला कव्हर केलेले जे डिस्टन्स आहे ते असेल इक्वल्स टू सरकम्फरन्स आणि त्याला लागणारा वेळ जो असेल तो असेल त्याच्या पिरियड वेळ. म्हणजे जी लिनियर व्हेलॉसिटी आहे जसं फिगरमध्ये दाखवली अलॉंग द टँजंट, तर लिनियर व्हेलॉसिटी का होईल तर 2 पाय आर अपॉन टी. बट अँग्युलर व्हेलॉसिटी 2 पाय अपॉन टी, याला आपण डिवाइड आणि मल्टिप्लाय जर आरनं केलं तर 2 पाय आर अपॉन टी मीन्स व्ही अपॉन आर. सो लिनियर व्हेलॉसिटी इक्वल्स टू रेडियस इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, तर ही टर्म तुम्हाला समजली असेल ऑफ. ओके, थर्ड जी क्वांटिटी आहे ती आहे अँग्युलर ॲक्सलेरेशन आणि इट इज अ डिनोटेड बाय अल्फा बार.
तर सिम्पली वी कॅन डिफाईन अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, अँग्युलर ॲक्सलरेशन, the rate of change of angular velocity with respect to time is called angular acceleration denoted by alpha bar. So by definition, again angular acceleration की d omega bar upon dt. तर कन्सिडर करा की ओमेगा 1 इज इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी असेल ॲट अ टाईम t1 आणि ओमेगा 2 बार इज अ फायनल अँग्युलर वेलॉसिटी असेल ॲट अ टाईम t2. Then the angular acceleration, that is the final angular velocity minus initial angular velocity upon t2 minus t1, that is del omega bar upon del t, short interval of time, which is equals to d omega bar upon dt. Again angular velocity in terms of the frequency काय लिहू शकतो 2 pi n2 minus 2 pi n1 upon t. So कॉमन घेतलं इथं 2 pi n2 minus n1 upon t. Again characteristic मध्ये काय, it is a vector quantity, it is a radian per second square. ओके, अँग्युलर वेलॉसिटीसाठी रॅडियन, ओके, पर सेकंड, आणि टाईमसाठी पर सेकंड म्हणजे रॅडियन पर सेकंड स्क्वेअर, आणि डायमेन्शन काय येईल m⁻⁴ (0 t⁻²). ओके, तर मला वाटतं ह्या तिन्ही क्वांटिटी ज्या आहेत त्या तुम्हाला समजल्या असेल. ओके, तर या तिन्ही क्वांटिटीची जी डायरेक्शन आहे ती आपल्याला राईट हँड रूलनं आपल्याला डिनोट करता येते. ओके, तर इथं स्टेटमेंट राईट हँड थंब रूलचं स्टेटमेंट काही लिहिलं नाही मी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे स्टेटमेंट की इमॅजिन द ॲक्सिस ऑफ रोटेशन टू बी हेल्ड इन द राईट हँड लाईक दिस. ओके, सो विथ द फिंगर्स आर curled around it and the thumb is outstretched. Then the curved finger denote the sense of rotation and the outstretched thumb denote the direction of the angular displacement, angular velocity and angular accelerations. ओके, म्हणजेच हे जे तिन्ही जे व्हेक्टर्स क्वांटिटी आहेत, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन्स, हे आहेत अलॉंग द ॲक्सिस. ओके, आता पार्टिकल समजा अँटी क्लॉकवाईज सेन्सनं समजा मोशन परफॉर्म करत असेल तर डायरेक्शन ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी ही असेल व्हर्टिकल अपवर्ड अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द सर्कल, for anti-clockwise sense, and for the clockwise sense it is like this. It is like this. Okay, the angular displacement and angular velocity anti-clockwise direction साठी vertical upward perpendicular to the plane of circles, clockwise direction साठी vertically downward and perpendicular to the plane of circle. आता angular acceleration च्या बाबतीत काय होते, if the angular velocity is increases, the particle perform the anti-clockwise direction, आणि angular velocity समजा increase होत असेल तर angular acceleration is also along the same direction of the angular velocity. म्हणजे आता कन्सिडर करा की फॅन आपण चालू केला त्यावेळेस फॅनच्या ब्लेडची जी अँग्युलर वेलॉसिटी ती इन्क्रीज होत आहे आणि त्यावेळेस अँग्युलर वेलॉसिटी असेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे तुझं रॉड आहे अलॉंग दॅट रॉड. सो अलॉंग दॅट डायरेक्शन देर इज अँग्युलर ॲक्सलेशन इज ऑल्सो, आणि तेव्हा त्यावेळेस अँग्युलर ॲक्सलेशन जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. ओके, पण समजा आपण फॅन समजा स्विच ऑफ केला तर ब्लेडची जी अँग्युलर म्हणजे टिपची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ती डिक्रीज होईल, पण त्यावेळेस अल्फा जो आहे तो असतो डाऊनवर्ड डायरेक्शन लाईक दिस असतो, डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि तो निगेटिव्ह कन्सिडर करतो. सो ऑब्वियसली द ॲक्सलेशन विल बी रिटार्ड, त्याला आपण काय होतं ॲक्सलेशन जे आहे ते रिटार्ड होतं. ओके, तर आजच्यासाठी हा व्हिडिओ इथपर्यंतच. तर जेवढे शक्य होतं तेवढे आपण डीपली ह्या ज्या टर्म्स आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, आणि आय होप यू विल बी अंडरस्टँड दिस व्हिडिओ. ओके, तर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट होऊन जर याच्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या क्वांटिटी आहेत इझिली समजून येतील. समोरच्या टॉपिकमध्ये आपण UCM, नॉन UCM, सेंटिपिटल फोर्स, सेंटिफिकल फोर्स हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, सो आजच्या टॉपिकमध्ये मग काय काय बघितलं आपण, सर्क्युलर मोशन, सेंटर ऑफ मास, कायनेमॅटिकल इक्वेशन्स, रिअल अँड शॅडो फोर्सेस ॲज अ रिकॉल म्हणून, त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन ॲज अ इंट्रोडक्टरी पार्ट्स, रिजिड बॉडी, रोटेशनल मोशन, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सर्क्युलर मोशनचे ॲक्सलरेटेड मोशन्स, पिरियडिक मोशन्स. ओके, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये बघितलं आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन्स, आणि त्यांची डायरेक्शन बाय युझिंग
the right hand thumb rule. Okay, till then, student, stay safe, stay home. Okay.